नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी राजन दशपुत्रे. मी आज तुमच्याशी कर्तारपूरची तयारी या विषयावर गप्पा मारणार आहे. सुमारे 3 वर्षापासून माझ्या मनात कर्तारपूरला जायचे होते. काही ना काही कारणामुळे तेथे जाण्याचे जमत नव्हते. कर्तारपूर हे पाकिस्तानमध्ये असून शीखांचे अतिशय पवित्र असे स्थान आहे. वृत्तपत्रातून त्याविषयी बरेच लेख स्फुट येत असत व ते वाचून तेथे जाण्याची माझी इच्छा अतिशय प्रबळ होत गेली. हो नाही करता करता 12 डिसेंबर 2024 रोजी माझ्या मनाने उचल घेतली व कर्तारपूरला भेट देण्याचे निश्चित केले. कर्तारपूरविषयीची माहिती, त्याची नोंदणी याविषयीची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. श्रीयुत गुगल तसेच पंजाब पर्यटन विभागाकडून माहिती गोळा केली. गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरून फक्त ऑनलाईन माध्यमातूनच नोंदणी करता येते. सदरचे संकेतस्थळावर माहिती भरणे हे अतिशय सोपे आहे. विविध प्रकारच्या माहितीचे रकाने भरून त्यासोबत फोटो व पासपोर्टची प्रत अपलोड करावी लागते. या कामी माझे मित्र श्री जय दोशी यांनी मदत व मोलाचे असे मार्गदर्शन केले. मला हवी असलेली तारीख म्हणजे 12 फेब्रुवारी 2025 निवडली व ऑनलाईन एकदाचा सबमिट केला. मला फाईल क्रमांक मिळाला. फॉर्मचे काम झाल्यावर 20 डिसेंबर रोजी मनमाड अमृतसर असे सचखंड गाडीचे आरक्षण केले. मनमाड अमृतसर हे प्रतीक्षा यादी क्रमांक 1 व अमृतसर मनमाड हे कन्फर्म आरक्षण मिळाले. एक महत्त्वाचा टप्पा पार केला. फॉर्म भरल्यानंतर माझे मित्र श्रीरंग कोगेकर यांचे नातेवाईक नुकतेच कर्तारपूर येथे जाऊन आले असल्यामुळे ध्वनीवर त्यांच्याशी चर्चा करून विविध मुद्द्यांवर माहिती घेतली. या माहितीचा मला खूप उपयोग झाला हे येथे नमूद करणे आवश्यक आहे. आता पुढचा टप्पा म्हणजे स्थानिक पोलीस व केंद्रीय एजन्सीच्या चौकशीला सामोरे जाणे. दोन्ही यंत्रणांकडून माझी सखोल चौकशी झाली व मला एकदाचा हिरवा कंदील मिळाला. आता ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक्स ट्रॅव्हल अप्रुव्हलची वाट पाहणे सुरू झाले. श्री कोगेकर यांचे नातेवाईक श्री पटवर्धन यांनी सांगितले की सदरची परवानगी आपल्या मेलवर न येता गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावरच येते. त्यामुळे माझ्यावरचे दडपण एकदम कमी झाले व एकदाची परवानगी संकेतस्थळावर 8 फेब्रुवारी 2025 रोजी आली. मी पटापट त्याच्या 3 प्रती घेऊन त्या माझ्या सामानात ठेवल्या व हुश्य केले. ठरलेल्याप्रमाणे जर सर्वच गोष्टी घडत नाही याचा पुन्हा एकदा मला प्रत्यय आला. काही कौटुंबिक कारणामुळे मला 9 तारखेला जाणे रहित करावे लागले. त्याऐवजी मी नाशिक, दिल्ली, अमृतसर असा विमान प्रवास दिनांक 11 फेब्रुवारी मंगळवारी हा पर्याय अवलंबिला. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवासाच्या तारखेच्या 72 तास आधीचे कोविड निगेटिव्ह दाखला असणे आवश्यक होते. त्याप्रमाणे 10 फेब्रुवारी रोजी तो दाखला प्राप्त केला व विमान प्रवासाला तयार झालो. अमृतसर व कर्तारपूर येथे खूप थंडी असल्यामुळे स्वेटर, कानटोपी व इतर गोष्टी बरोबर घेतल्या. सोबत पासपोर्ट, ETF, कोविड सर्टिफिकेट यांच्यासह मी एकच बॅग घेऊन प्रवासास तयार झालो. पूर्वतयारीचा हा 15 डिसेंबर
24 ते 11 फेब्रुवारी 25 हा प्रवास अत्यंत रोमांचकारी होता. विविध प्रकारची माहिती जसे कागदपत्रे गोळा करणे, त्या तिथे कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे अथवा करू नये हा त्यातला महत्त्वाचा भाग. मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी नाशिक येथून सकाळी 7 वाजता निघून दुपारी 3 वाजता अमृतसर येथे पोचलो व मुक्कामाच्या ठिकाणी दुपारी 4 वाजता पोचलो. पुढच्या प्रवासाविषयी पुढची ध्वनिफीतद्वारे मी तुम्हाला लवकरच भेटेन. हा फलक म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. पाकिस्तानी बाजूला असल्यामुळे त्यांना जे पाहिजे त्याप्रमाणे याच्यावर लिहिलेले आहे आणि हा फूट पाडण्याचा एक प्रकार आहे. फारसे लक्ष द्यायचं काही कारण नाही आहे. भारतीय सैन्य कधीही कोणाच्याही प्रार्थना स्थळांवर विनाकारण अथवा कारणाशिवाय हल्ला करीत नाही. हा केवळ प्रचार की थाट आहे. हा जो आत्ता विभाग दिसतो आहे याला म्हणतात खेती साहिब. या ठिकाणी गुरु नानक शेती करायचे. सध्या इथे 2 पिके घेतली जातात. 6 महिने गहू व त्यानंतर भात.